बुर्गी तालुक्यातील एटापल्ली हे नाव ऐकताच अनेकांच्या डोळ्यासमोर चित्र येतं ते माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागाचं। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या भागाला भेट दिली। बंदूक सोडून विकासाच्या प्रक्रियेत सामील होण्याचं आवाहन करण्यासाठी हे नेते तिथे आले होते। यांचा सत्कार करावा। या दोन्ही नेत्यांशी जंगलातल्या हेलिपॅडवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेला एटापल्ली तालुका जो आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत आणि विशेषतः हा जो बुर्गी एटापल्ली परिसर आहे अतिसंवेदनशील भाग आहे आणि अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात दुर्गम भागात मुख्यमंत्री पहिल्यांदा आलेले आहेत। सोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहेत आणि एकूणच आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नक्षलविरोधी मोहिमेचा आढावा घेतलेला आपण बोलूया। तर मला सांगा, आज आपला पहिला दौरा आहे, विशेषतः आजपर्यंत अशा दुर्गम भागात मुख्यमंत्री कधी आलेले नाही, काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतं की शेवटी महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातला हा जो दुर्गम भाग आहे इथला जो आमचा सामान्य माणूस आहे, गावकरी आहे, गावातला सामान्य माणूस आहे, याला जोपर्यंत आपण आत्मविश्वास देणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण त्याला मुख्यधारेत आणू शकणार नाही। आणि म्हणून संपूर्ण शासन प्रशासन हे त्याच्या पाठीशी आहे ही जाणीव करून देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। इथे आम्ही पोलिसांचं उद्घाटनही करणार आहोत, जनजागरण मेळावाही आहे की ज्या निमित्ताने मला असं वाटतं की आता खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाचं समर्थन हे पोलिसांना, शासनाला, प्रशासनाला मिळत आहे। आणि नक्षलवादी चळवळीचा जर आपल्याला बिमोड करायचा असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की एकीकडे वाट चुकलेली जी मंडळी आहे त्यांना मुख्यधारेत आणायचं आणि दुसरीकडे त्यांना समाजातनं मिळणारा जो काही सपोर्ट आहे तो पूर्णपणे संपला पाहिजे, तो आज संपतोय। भाऊ मला सांगा, आज दुर्गम भागात तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आलेले आहे, आणखी काय करायला पाहिजे एक अर्थमंत्री म्हणून तुम्हाला वाटते या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात? माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी गंभीरतेने या प्रश्नाकडे लक्ष दिलं। ज्या भागात कधी मुख्यमंत्री तर सोडा, राज्याचा इतर खात्याचा मंत्री सुद्धा पोहोचू शकत नाही अशा भागामध्ये येऊन जे पोलीस पूर्ण शक्तीने आपल्या प्राण हातात घेऊन लढतात त्यांच्यासोबत सरकार पूर्ण शक्तीने पाठीशी उभा आहे, हा संदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला। अर्थमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मला नेहमीच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल या चारही जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा निधी देताना असं कधीही झालं नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी अशी नसती वेगाने हस्ताक्षर करून पाठवली नाही। तर आम्ही सर्वजण या दृष्टिकोनातून गंभीर आहोत की गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या चारही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि वाट चुकलेल्या लोकांना योग्य पद्धतीने मार्गावर येण्यासाठी वातावरण निर्माण करत लोकांच्या सहभागातून ही मुवमेंट संपुष्टात आणण्याची पूर्ण मानसिकता घेऊन हे सरकार काम करते। एकूणच राज्याच्या दुर्गम भागात पहिल्यांदा येऊन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी इथल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळात त्याचे चांगले परिणाम नक्कीच उमटतील।